हॅलो, लीगल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्लॉट विकत घेताना कोणती काळजी घ्यावी किंवा त्याचबरोबर कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत जे तुम्ही तपासले पाहिजे प्लॉट जमीन विकत घेताना. तर सर्वात आपण पहिलं बेसिक गोष्टी बघूया, ज्या गोष्टींची माहिती तुम्हाला असायला हवी आणि ज्या गोष्टी तुम्ही तपासल्या पाहिजे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिलं असतं की प्लॉट कुठे आहे किंवा जमीन कुठे आहे, कुठल्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणाबाबतची माहिती, आजूबाजूचा एरिया तपासणं गरजेचं असतं. त्यानंतर प्लॉटची प्राईज सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. प्लॉटची प्राईज याचा अर्थ काय की जमिनीची किंमत त्या त्या एरियानुसार किती आहे, पर गुंठा जमिनीची किंमत किती आहे किंवा तुम्ही ज्याच्याकडून जमीन विकत घेताय तो तुम्हाला किती किंमत सांगतो आणि बाहेर किती किंमत आहे याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमीन क्षेत्र. आता जमीन क्षेत्र किती आहे आणि तुम्हाला किती हवं आहे याची पण माहिती घ्यावी लागते. त्याचबरोबर जमिनीचे क्षेत्र तुम्हाला किती सांगितले आहे आणि तुम्ही याची प्रत्यक्ष पाहणी करायची. म्हणजेच जेवढे क्षेत्र 7/12 उतार्यावर दाखवले आहे किंवा दिले गेलेले आहे आणि तुम्हाला जे सेलरने सांगितलेले क्षेत्र आहे ते तेवढेच आहे का? जर 7/12वरील क्षेत्र वेगळं दिसत असेल आणि सेलर तुम्हाला वेगळं क्षेत्र दाखवत असेल तर आणि जर क्षेत्राबाबत तुम्हाला साशंका असेल तर तुम्ही प्रायव्हेट मोजणी करून सुद्धा घेऊ शकता आणि त्या मोजणीनुसार तुम्ही पाहू शकता की ॲक्च्युअल क्षेत्र जमिनीचं किती आहे आणि 7/12वर किती आहे. ह्याच्यानुसार तुम्हाला अंदाज येऊ शकतो की क्षेत्राबाबतची जी क्लिअरिटी आहे ती तुम्हाला होऊन जाईल आणि तुम्ही ह्याच्यात फसणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यानंतर जमीन कशी आहे हे पण बघणं महत्त्वाचं आहे की जमीन ॲग्रिकल्चर आहे की नॉन ॲग्रिकल्चर आहे, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर जमीन तुम्हाला कुठल्या पर्पजसाठी हवी आहे हे त्यामध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या पर्पजसाठी जमीन विकत घेताय ते पर्पज जर फुलफिल व्हायचं असेल तर जमीन NA आहे की ॲग्रिकल्चर आहे हे बघून घ्यायचं आहे. जर जमीन ॲग्रिकल्चर असेल आणि तुम्हाला NAमध्ये कन्वर्ट करायची असेल तर सेलर तुम्हाला स्वतः कन्वर्ट करून देणार आहे का जमीन की तुम्ही स्वतः घेणार आहात याबाबत तुम्ही अगोदरच चर्चा करून किंवा अगोदर याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सदर जमीन मिळकत म्हणजे जी तुम्ही जमीन मिळकत घेणार आहात किंवा जो प्लॉट घेणार आहात तो सेलर की जो तुम्हाला जमीन विक्रेता आहे त्याची एकट्याची जमीन मिळकत आहे की सामायिकमध्ये आहे. म्हणजे 7/12 सदरी तुम्ही बघायचं की त्याचं एकट्याचं नाव आहे की सामायिकमध्ये त्याची जमीन दिलेली आहे, ह्याची पण माहिती तुम्ही सेलरकडून घ्यायची आहे. त्यानंतर ती जमीन कशा प्रकारची आहे, म्हणजेच त्याची स्वतःची सेल्फ एक्वायर म्हणजे त्यांनी स्वतः कमवलेली प्रॉपर्टी आहे का की ॲन्सेस्टर प्रॉपर्टी म्हणजेच वडिलोपार्जित त्याला मिळालेली जमीन, याची पूर्ण माहिती घ्यायची. आणि जर वडिलोपार्जित जमीन असेल तर जे इतर भागधारक असतात त्यांच्याकडून जमीन विकत घेताना संमती कोण देणार, म्हणजे संमतीपत्र लिहून द्यायचं असतं. ते संमतीपत्र कोण लिहून देणार किंवा इतर सर्व सही कागदपत्रांची पूर्तता कोण करणार किंवा कोण करून देणार याबाबतची माहिती तुम्ही अगोदर घ्यायची किंवा याबाबत तुम्ही बोलणी आधी करून घ्यायला हवी. त्यानंतर सदर जो प्लॉट तुम्ही खरेदी करणार त्या प्लॉटवर बोजा म्हणजेच मॉर्गेज आहे का किंवा ती जमीन मिळकत कोणाला दान दिली आहे का किंवा लीजवर दिली, त्याचबरोबर कोणाला जर बक्षीस म्हणून दिली असेल तर याची पण तुम्ही माहिती काढून घेतली पाहिजे पूर्ण. त्यानंतर असं पण असतं काही वेळा की तोंडी अगोदरच्या काळात तोंडी जमीन एखाद्याला वापरायला दिली जात असे आणि ह्याची माहिती कोणालाच नसायची, पूर्वजांनी दिलेली असायची. तर ती तशी तोंडी कुणाला कायमस्वरूपी वापरायला जमीन दिली गेली आहे का याची पण माहिती तुम्ही काढायची आहे आणि याची माहिती तुम्ही सेलरकडून विचारून घ्यायची. तसेच तुम्ही स्वतः पण चौकशी केली पाहिजे. त्यानंतर जमीन विकत घेण्याच्या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर जमिनीचा ताबा कधी मिळणार, म्हणजेच विसार पावती किंवा साठे करार केल्यानंतर लगेच जमिनीचा ताबा देणार की खरेदी खत पूर्ण झाल्यानंतर अमाऊंट पूर्ण दिल्यानंतर आणि खरेदी खत झाल्यानंतर जमिनीचा ताबा मिळणार, याबाबत पण अगोदरच बोलणी करायला हवी. त्यानंतर जमिनीचं हस्तांतरण जे करायचं असतं त्या
वेळी किंवा त्या कामी येणारा खर्च हा कोण करणार. तर उदाहरणार्थ मुद्रांक फी, वकील फी, टायपिंग असेल, डॉक्युमेंट्स किंवा इतर ज्या ज्या परमिशन्स घ्यायच्या असतात त्या परमिशनसाठी येणारा किंवा इतर सरकारी खर्च हा कोण करणार किंवा तो कसा करायचा याबाबत पण अगोदर बोलून घ्यायचं किंवा अगोदर याबाबत ठरवायचं. त्यानंतर पैशांच्या बाबत म्हणजे जी अमाऊंट ठरली असेल ती अमाऊंट कशी पे करायची, म्हणजे इन्स्टॉलमेंट्समध्ये पे करायची असेल तर त्याबाबत आधीच बोलून घेतलं पाहिजे किंवा आधीच त्याबाबत ठरवलं पाहिजे की किती इन्स्टॉलमेंट्समध्ये पूर्ण करायची. त्यानंतर पहिला इन्स्टॉलमेंट्स कधी असणार, जर विसार पावती किंवा साठेकरार करणार असेल तर त्यावेळी किती अमाऊंट द्यायची आणि खरेदी खत पूर्ण झाल्यानंतर किंवा खरेदी खत पूर्ण होण्याच्या अगोदर कशी अमाऊंट द्यायची मधल्या काळात याबाबत पण चर्चा करायची. त्याचबरोबर ती अमाऊंट ऑनलाईन पे करायची आहे, चेकद्वारे द्यायची आहे किंवा कॅशमध्ये द्यायची आहे याबाबत ही बोलणं आधी झालं पाहिजे आणि याबाबत तुम्ही आधीच सेलरबरोबर पूर्णतः बोलून ठरवलं पाहिजे. जमिनीच्या जी जमीन मिळकत आहे त्या ठिकाणी पाणी, वीज सुविधा, तसेच रस्त्याबाबतची माहिती म्हणजेच प्लॉटकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो तुम्हाला सरळ मिळतो आहे का किंवा दुसऱ्याच्या मिळकतीमधून तुम्हाला रस्ता दिला गेलेला आहे, तर याबाबत पण तुम्ही चौकशी केली पाहिजे की रस्ता तुम्हाला कुठून आहे जमिनीकडे जाण्यासाठी. आणि त्या प्लॉटवर कोर्ट केसेस आहेत का, म्हणजे एखादी कोर्ट केस दाखल आहे का किंवा अगोदर होती का, त्याचा निकाल लागला आहे का, तर तो निकाल काय लागला आहे, कोणाच्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि आत्ताची परिस्थिती काय आहे याची पण माहिती घेणं तुम्ही गरजेचं आहे. किंवा त्या सेलरला किंवा त्या जमिनीसाठी एखादी नोटीस आलेली आहे का किंवा त्याची काय इतर काय तक्रार कुठे दाखल आहे का याबाबत पण माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ते जे क्षेत्र आहे, ती जमीन क्षेत्र आहे ते पुनर्वसनासाठी गेलं आहे का किंवा पुनर्वसनासाठी कोणाला दिलं आहे का किंवा राखीव क्षेत्र आहे का किंवा कुळांना दिलेलं क्षेत्र आहे का किंवा आदिवासी राखीव क्षेत्र आहे का याबाबतची संपूर्ण खात्री करायची जमीन घेण्या अगोदर. आता आपण पाहूया प्लॉट घेताना कोणते डॉक्युमेंट तुम्ही तपासले पाहिजे किंवा कोणते डॉक्युमेंटची खात्री तुम्ही करून घेतली पाहिजे. तर सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट आहे सर्च रिपोर्ट म्हणजे सर्च अँड टायटल रिपोर्ट. हे सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे जे तुम्ही कुठलीही जमीन खरेदी करण्या अगोदर याची माहिती घेतलीच पाहिजे. तर सर्च रिपोर्ट म्हणजे काय? सर्च रिपोर्ट म्हणजे जमिनीचा कायदेशीर इतिहास तपासणारा अहवाल. हा अहवाल आपण एखाद्या वकिलाकडे जाऊन काढू शकतो किंवा त्यांना सांगायचं की मला सर्च रिपोर्ट या जमिनीचा काढायचा आहे. मग त्यांना डिटेल्स दिले की सर्वे नंबर, हिस्सा नंबर, जे काही तुमचे डिटेल्स असतील ते भूमापन क्रमांक, जे डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला पूर्ण सर्च रिपोर्ट काढून मिळतो. तर हा सर्च रिपोर्ट काढताना हा 30 वर्षाचा रेकॉर्ड घ्यायचा. 30 वर्ष मागचा पूर्ण सर्च रिपोर्ट काढायचा आणि बघायचा त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये अगोदर कोणाकडून जमीन आलेली आहे, कोणाला मिळाली, त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय होत गेलं, तर जमिनीचा पूर्ण इतिहास तुम्हाला सर्च रिपोर्टमध्ये मिळेल आणि जमिनीबाबत तुम्हाला क्लॅरिटी येईल. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट जे तुम्ही पाहायचं आहे ते म्हणजे 7/12 उतारा. 7/12 उतारा पाहणं खूप गरजेचं आहे. तो सुद्धा 7/12 उतारा जुना बघायचा नाही तर रिसेंट काढायचा. ज्यावेळी तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करताय किंवा ज्यावेळी तुम्ही जमीन खरेदी करण्यासाठी जाते त्यावेळी तो 7/12 त्या वेळेचा काढायचा, त्या दिवसाचा बघायचा. तर त्यामध्ये काय काय बघायचं, तर पहिला म्हणजे भोगवटादार म्हणून कोणाचं नाव आहे, म्हणजे मालक सदरी कोणाचं नाव आहे, सिंगल एकच नाव आहे ज्याच्याकडून तुम्ही जमीन घेताय त्याचं नाव आहे की सामायिकात नाव आहे, म्हणजे अजून इतर भागधारकांची नावं त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर इतर कोणाकोणाची नावं आहेत याबाबत तुम्ही जो तुम्हाला सेलर आहे, विक्रेता आहे त्याच्याकडून माहिती करून घ्यायची की हे कोण कोण आहेत. त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, हेक्टर आर किंवा चौरस मीटरमध्ये ते दिलेलं असतं, ते किती आहे क्षेत्रफळ आणि तुम्ही ज्याच्याकडनं जमीन घेताय त्याची जमीन मिळकत किती आहे. जर सामायिकात असेल तर त्याची किती आहे त्या क्षेत्रापैकी आणि जर सिंगल असेल तर ती संपूर्ण मिळकत किती आहे याबाबत तुम्ही माहिती घ्यायची. त्यानंतर ती जमीन बागायती आहे की जिरायती आहे हे तुम्हाला 7/12वर दिसणार. 7/12 तुम्ही वाचला नीट की त्याच्यामध्ये
जमीन बागायती आहे की जिरायती आहे, म्हणजेच इरिगेटेड आहे की नॉन इरिगेटेड आहे, हे तुम्हाला माहिती मिळेल. त्याचबरोबर 7/12वर तुम्हाला आणखी काय बघायचं आहे, बरोबर जमीन वर्ग 1ची आहे की वर्ग 2ची आहे हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर अधिकार म्हणून एक कॉलम असतो, त्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे याबाबत माहिती घ्यायची. म्हणजेच जर त्या जमिनीवर बँकेचे किंवा इतर कोणाचेही कर्ज, गहाण काहीही असेल तर ते इतर अधिकारमध्ये लिहिलेलं असतं. आणि त्या इतर अधिकारमध्ये जर असं काही असेल, बँकेचे कर्ज किंवा गहाण कोणाला दिलं आहे, कुठून कर्ज घेतलेलं आहे, तर ते डिटेल्स तुम्हाला इतर अधिकारमध्ये मिळणार. त्यानंतर 7/12 पूर्ण वाचल्यानंतर 7/12वर जिथे नावं असतात त्या नावांच्याच खाली तुम्हाला काही नंबर्स दिसतील. ते नंबर्स म्हणजे फेरफार नंबर असतात. फेरफार म्हणजे काय, तर जे काही जमिनीमध्ये चेंजेस होत गेले मालकामध्ये किंवा इतर कुठल्याही गोष्टीत जे हस्तांतरणामध्ये जे चेंजेस होत गेले त्याबाबत माहिती ही फेरफार नंबरनुसार मिळते. त्या नंबरनुसार तुम्ही तो फेरफार काढला तर तो फेरफार का पडला याची माहिती तुम्हाला मिळणार. आणि ते नंबर बघताना तुम्ही शेवटचा फेरफार कधी झालेला आहे किंवा अलीकडे कोणता नवीन फेरफार तयार झाला आहे का याची पूर्ण माहिती तुम्ही घ्यायची. आता तुम्हाला जर 7/12 घर बसल्या बघायचं असेल तर 7/12 तुम्ही महाभूमी अभिलेख किंवा महाभूमिलेख अशी एक साईट आहे, त्या साईटवर जाऊन पण तुम्ही 7/12 बघू शकता. तसेच जर तुम्हाला फेरफार घर बसल्या बघायचं असेल तर आपली चावडी म्हणून एक साईट आहे, त्या साईटवर गेल्यानंतर तुम्ही पूर्ण डिटेल्स टाकले की तुम्हाला फेरफार पाहता येईल. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन 7/12 आणि फेरफार हे रिसेंट कंडिशन काय आहे त्या जमिनीची याबाबत बघू शकता. जर तुम्ही जी जमीन किंवा जो प्लॉट विकत घेत आहे तो प्रोजेक्टमधून एखाद्या घेत असाल तर डेव्हलपरचा इतिहास बघणं गरजेचं आहे. डेव्हलपरने आजपर्यंत म्हणजे कोणते प्रोजेक्ट्स केलेले आहेत, कोणती कामं केलेली आहेत त्याची माहिती तुम्ही घ्यायची. त्याचबरोबर रेरा नोंदणी तपासून पाहायची. रेरा नोंदणी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, हे पण तुम्ही तपासून पाहायचं आणि मगच तुम्ही डेव्हलपरकडनं जमीन घ्यायची असेल तर घेऊ शकता. तसेच त्याचबरोबर लेआउट सँक्शन हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं आहे. हे डॉक्युमेंट पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर मंजूर आराखडा किंवा मान्यताप्राप्त बांधकाम नकाशा. म्हणजेच काय, तर स्थानिक प्राधिकरणाने उदाहरणार्थ नगरपालिका किंवा महानगरपालिका यांनी बांधकाम, रस्ते सुविधा किंवा ओपन स्पेस यासाठी मंजूर केलेला जमिनीचा अधिकृत नकाशा. म्हणजेच काय, तर तुम्ही बांधकाम करण्यासाठी जे परमिशन्स लागतात ते परमिशन्स तुम्हाला लेआउट सँक्शनमधून मिळतात. लेआउट सँक्शन हे जे सर्टिफिकेट आहे ह्याच्यामधून तुम्हाला कळतं की रस्ता सुविधा काय आहे, बांधकाम कुठे करायचं आहे किंवा ओपन स्पेस किती सोडायचे याबाबत डिटेल माहिती असते आणि जमिनीचा हा अधिकृत नकाशा असतो. त्यामुळे भविष्यात कायदेशीर कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे लेआउट सँक्शन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर झोन सर्टिफिकेट हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. म्हणजे काय, तर जमिनीचा वापर कशासाठी करता येईल हे दर्शवणारं स्थानिक प्राधिकरणाने दिलेलं अधिकृत दाखला आहे हा. उदाहरणार्थ जमीन निवासी वापरासाठी आहे का, व्यावसायिक, औद्योगिक किंवा कृषीसाठी आहे याबाबत त्यामध्ये माहिती असते. हे सर्टिफिकेट जमीन हस्तांतरण करण्यासाठी म्हणजेच प्रॉपर्टी ट्रान्सफर तुम्हाला पुढे करायची असेल किंवा बांधकाम करायचं असेल किंवा बांधकामासाठी परमिशन घ्यायची असेल, त्याचबरोबर कर्ज काढायचं असेल एखाद्या बँकेचं किंवा इतर कुठलंही, तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर कागदपत्र आहे हे. त्याचबरोबर विनापरवाना किंवा चुकीच्या झोनमध्ये बांधकाम टाळण्यासाठी हे सर्टिफिकेट खूप आवश्यक आहे. त्यानंतर कप्रत हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कप्रत म्हणजेच जमिनीचा नकाशा, इन शॉर्ट जमिनीचा नकाशा. हा नकाशा तुम्ही तपासणं खूपच गरजेचं आहे. कप्रत कधी मिळते, जमीन मोजणी झाल्यानंतर, जमिनीची मोजणी झाल्यानंतर भूमी अभिलेख लँड रेकॉर्ड्स विभागाकडून आपल्याला अधिकृत अशी एक प्रत दिली जाते. ती प्रत म्हणजे कप्रत असते. यात काय असतं, जमिनीचा नकाशा असतो, आकारमान असतं, चतुःसीमा असतात,
त्याचबरोबर जमिनीचे इतर सविस्तर तपशील जमिनीचा दिलेला असतो. हे डॉक्युमेंट महत्त्वाचं का आहे किंवा जमीन विकत घेताना ही प्रत पाहणं का इम्पॉर्टंट आहे? तर जमिनीची प्रत्यक्ष जागा किती आहे आणि कागदपत्रावरील जागा किती आहे आणि ही जी 2 जागा आहेत म्हणजे प्रत्यक्ष आणि कागदपत्रावरील जागा ही जुळते की नाही हे पाहण्यासाठी प्रत तपासणं खूप आवश्यक आहे. प्रतमध्ये नकाशा असतो. त्या नकाशामध्ये क्लिअरली दिलेलं असतं कुठला भाग कुठे आहे, कुठला हिस्सा कुठे आहे, कोणाच्या नावावर काय आहे किंवा चतुःसीमा काय आहेत किंवा दक्षिणेला कोण राहतं, पूर्वेला कोण राहतं, पश्चिमेला कोण राहतं याबाबतची पूर्ण डिटेल माहिती दिलेली असते. त्या माहितीमुळे क्लॅरिटी येते. जमीन कुठे आहे आपली, किती आहे, काय आहे याबाबत संपूर्ण माहिती ही प्रतमध्ये असते. त्यामुळे प्रत तपासणं खूपच गरजेचं आहे. त्यानंतर आहे NA ऑर्डर. NA ऑर्डर ही घेतली जाते घर बांधण्याच्या अगोदर. पण जर तुम्ही बिल्डरकडून जमीन घेत असाल किंवा प्रोजेक्टमधून घेत असाल तर ती ऑर्डरसुद्धा तुम्ही प्लॉटिंगनुसार घेत असाल तर ती ऑर्डर पाहणं खूप गरजेचं असतं. म्हणजेच जमीन ॲग्रिकल्चर आहे, नॉन ॲग्रिकल्चर आहे, त्यानंतर जमीन रहिवासीसाठी आहे का? आता NA ऑर्डर ही कशी असते वेगवेगळ्या प्रकारची असते. NA म्हणजे फक्त नॉन ॲग्रिकल्चर जमीन असा अर्थ होत नाही. म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर आहे परंतु त्याचा NA वापर कशासाठी करायचा आहे हे पण त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता NA ही निवासी असते, औद्योगिक क्षेत्रासाठी दिलेली असते, व्यावसायिक क्षेत्रासाठी दिलेली असते. तर NA निवासी तुम्ही घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही बांधकाम रहिवासी किंवा राहण्यासाठी करणार असाल तर NA निवासी असणं गरजेचं आहे. NA ऑर्डर तपासताना NA आदेशाची प्रत ही कोणत्या कारणासाठी दिलेली आहे किंवा कोणत्या वापरासाठी दिलेली आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर जमीन किंवा प्लॉट खरेदी करत असाल तर या सर्व गोष्टींची माहिती काढा आणि पूर्ण डिटेल चौकशी करूनच जमीन खरेदी करा. आज जमिनीमध्ये फसण्याच्या केसेस खूप वाढत चाललेल्या आहेत. त्याचबरोबर जे लोक ज्यांना काही माहिती नाही फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून जमीन घेत आहेत आणि पुढे जाऊन फसत आहेत. तेच मग कोर्ट केसेस सुरू होतात. त्याच्यामध्ये जमीन अडकली जाते. त्यानंतर मग इतर अनेक प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं. त्यामुळे जमीन घेताना ह्या सर्व गोष्टींची पूर्तता करा. थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु जमिनीची पूर्ण माहिती घ्या, डिटेल चौकशी करा आणि मगच जमीन विकत घ्या. थँक्यू.